यावल तालुक्यातील नावी या गावातील रहिवासी 26 वर्षीय होमगार्ड तरुण हा अचानक बेपत्ता झाला आहे। सदर तरुण हा दिनांक 23 ऑगस्ट रोजी घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी गेला आणि बेपत्ता झाला। 26 वर्षीय होमगार्ड या तरुणाचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र तो कुठेच मिळून आला नाही। सर्वत्र शोध घेऊनही सदर तरुण कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री 11:49 हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। नावी तालुका यावल या गावात रितेश सुधाकर कोचुरे व 26 वर्ष हा होमगार्ड तरुण कुटुंबासह आपल्या घरी होता। दरम्यान हा तरुण दिनांक 23 ऑगस्ट रविवार रोजी आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला। सदर 26 वर्षीय होमगार्ड रितेश कोचुरे या तरुणाचा कुटुंबाकडून सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, त्याच्या मित्रांकडे माहिती घेतली, त्याच्या होमगार्ड पथकाकडून माहिती घेतली, मात्र तो कुठेच मिळून आला नाही। सर्वत्र शोध घेऊनही 26 वर्षीय होमगार्ड तरुण कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात सुधाकर कोचुरे यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुपडा पाटील करीत आहे। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे। दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते। डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे। तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या।